अर्जुन ऑफिसमधून नुकताच घरात शिरला होता तेव्हा अचानक त्याच्या कानावर त्याच्या वडिलांचा महेश रावांचा आवाज आला. अर्जुनची आई, जरा इकडे किचनमध्ये येता का? ही भाजी कशी झाली आहे चाखून सांगते का? बाबांचा आवाज ऐकून अर्जुनचे पाय दारातच थांबले. तोपर्यंत किचनमध्ये अर्जुनची आई रंजनाताई आल्या आणि म्हणाल्या की कशी झाली आहे म्हणून कशाला विचारत आहात? तुम्ही भाजी खूपच छान बनवता, ही पण छानच झाली असेल. आई वडिलांचा आवाज ऐकून अर्जुन किचनकडे निघाला. त्याने किचनमध्ये जाऊन पाहिलं तर आई आणि बाबा दोघे पण किचनमधले काम करत होते. अर्जुन महेश रावांना म्हणाला, बाबा तुम्ही किचनमध्ये काय करत आहात? महेशराव हसत म्हणाले की काही नाही रे, सकाळपासून तुझ्या आईची तब्येत बरी नाही, त्यामुळे बसल्या बसल्या विचार केला की तुझ्या आईची मदत करावी, म्हणजे काम लवकर होईल. शेवटी ती माझी जीवनसाथी आहे, तिला एकटीला मी कसा सोडू शकतो? हे बघ अर्जुन, थोडा स्वयंपाक राहिला आहे, जाऊन तू फ्रेश हो. थोड्या वेळाने मी बाहेर जेवण आणून ठेवतो, मग नंतर आपण सगळे मिळून जेवण करू. बाबांचं बोलणं ऐकून अर्जुन रूममध्ये आला आणि कपडे बदलू लागला. कपडे बदलत असताना त्याच्या डोक्यात अनेक विचार आले, पण तो काही म्हणाला नाही. थोड्या वेळाने तो बाहेर आला. आई वडील पण येऊन डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसले होते. तिघे पण मिळून जेवण करत होते. महेशराव स्वतः रंजनाताईला जेवण वाढत होते. रंजनाताईंनी अर्धीच भाकर खाल्ली आणि उठायला लागल्या. तोपर्यंत महेशरावांनी त्यांच्या हाताला पकडले आणि म्हणाले की अगं, काय अर्धीच भाकर खाऊन उठत आहे? अगं, अजून अर्धी भाकर खा, त्यानंतर तुला औषध पण घ्यायचे आहे. अहो, जेवण तर मी केले आहे, याच्या पुढे मी जास्त खाऊ शकत नाही. तुम्हाला तर माहीत आहे की माझी तब्येत ठीक नाही. महेशराव म्हणाले की हो, मला माहीत आहे तुझी तब्येत ठीक नाही, पण तू जर व्यवस्थित जेवण नाही केलं तर औषध त्याचे काम कसं पूर्ण करणार? असं म्हणून महेशरावांनी अजून अर्धी भाकर रंजनाताईच्या ताटात ठेवली. महेशराव आणि रंजनाताई दोघे बोलत बोलत जेवण करत होते, परंतु अर्जुन त्यांना एक शब्द पण बोलला नाही. त्याने शांतपणाने जेवण केलं. जेवण केल्यावर उठला आणि स्वतःचं ताट स्वतःच्या हाताने धुवून ठेवलं आणि खोलीमध्ये जाऊन आराम करू लागला. इकडे रंजनाताई महेशरावांना म्हणाल्या की असं वाटत आहे की आज अर्जुन खूप थकला आहे, त्यामुळे काही न बोलता शांतपणाने झोपायला गेला आहे. महेशराव म्हणाले, अगं तुला काय माहीत, ऑफिसमध्ये खूप काम असते आणि वरून त्याला किती टेन्शन आहे तुला तर माहीतच आहे. माहीत नाही कोणत्या वाईट काळात तिला सून म्हणून आणलं होतं, जिने सगळा आनंद आपल्याकडून हिसकावून घेतला आहे. रंजनाताई त्यांच्या सुनेबद्दल अमृताबद्दल बोलत म्हणाल्या. महेशराव म्हणाले, अगं जाऊ दे, कशामुळे तिचं आता नाव काढत आहे? तिच्या नावाने अजून तुझी तब्येत खराब होईल. चल बर, तू औषध घेऊन आराम कर. अहो, माझ्या नशिबात कुठे आराम आहे? विचार केला होता की सून आल्यावर पूर्णपणे आराम भेटेल, पण आता तर स्वतःचं काम स्वतःच करावं लागत आहे. पहिल्यांदा भांडी घासून घेते आणि नंतर आराम करते. असं म्हणून रंजनाताई किचनकडे निघाल्या. त्यांच्या पाठीमागे महेशराव पण राहिलेलं सामान किचनमध्ये आणून ठेवू लागले. महेशराव म्हणाले, तू भांडी घास, तोपर्यंत मी किचन कट्टा स्वच्छ करतो. शेवटी दोघा नवरा बायकोने मिळून किचनचा सगळा पसारा ठेवला आणि आराम करण्यासाठी आपल्या खोलीत निघून गेले. इकडे अर्जुन त्याच्या बेडवर झोपला होता, परंतु त्याची झोप खूप मैल दूर होती. अर्जुनला त्याच्या आई वडिलांचे बोलणे ऐकायला येत होते. तो विचार करतो की कसे आई वडील मिळून दोघे काम करत आहेत. हे बघून आणि ऐकून अर्जुनच्या मनात खूप काही चालू होतं.
त्याच्या बाबांचं बोलणं अजून पण त्याच्या मनात घुमत होतं. ती शेवटी माझी जीवनसाथी आहे, तिला एकटं कसं सोडू? गेल्या 6 महिन्यापूर्वी अर्जुनचं लग्न अमृतासोबत झालं होतं. त्या दोघांचं लग्न अरेंज मॅरेज झाले होते. आई वडिलांनी त्यांच्या पसंतीने अमृताला सून म्हणून या घरात आणलं होतं. आई वडील दोघे पण खूप खुश होते. अमृता शिकलेली आणि कौटुंबिक मुलगी होती. लग्न झाल्यावर काही दिवसातच तिने घरातील सगळी जिम्मेदारी हाती घेतली. पण एका महिन्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीवरून आई आणि वडील त्याचे नाराज राहू लागले. एक दिवस महेशरावांनी अर्जुनला खोलीमध्ये बोलवून घेतले आणि म्हणाले, हे बघ अर्जुन, आता तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे तुझ्यामध्ये थोडाफार तू बदल केला पाहिजे. तुझी बायको आली आहे, तरी पण तू जेवण झाल्यावर स्वतःचं ताट उचलून सिंकमध्ये ठेवत असतो. मी सकाळीच पाहिलं की तू तुझा शर्ट स्वतःच्या हाताने इस्त्री करत होता. हे बघ, तुझ्या बायकोला एवढं पण डोक्यावर चढवून ठेवू नकोस. एकदा जर ती डोक्यावर चढली तर खाली उतरवणं खूप अवघड आहे. बाबांचं बोलणं ऐकून अर्जुन म्हणाला, बाबा, तुम्हाला तर माहीत आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत अमृताला किती कामे असतात. सकाळी अमृता तुमच्या दोघांना नाश्ता देत होती म्हणून तिला डिस्टर्ब केलं नाही आणि म्हणून मी स्वतःच माझा शर्ट प्रेस केला. आणि असं पण बाबा, लग्नाच्या आधी पण मी हे सगळे कामे करतच होतो आणि आता पण केले म्हणून काही फरक पडत नाही. आपल्या मुलाचं बोलणं ऐकून रंजनाताईंनी डोक्यावर मारून घेतलं आणि म्हणाल्या की बघा, हा मुलगा स्वतःच्या बायकोला काय कंट्रोल करणार आहे. अरे पोरा, आधीची गोष्ट वेगळी होती. आता घरात तुझी बायको आली आहे, त्यामुळे तुझी सगळी कामे तिलाच सांगत जा आणि तुझं सगळं काम करणं ही तिची जिम्मेदारी आहे. आपल्या आईचं बोलणं ऐकून अर्जुन काहीच बोलला नाही. पण आई वडिलांचं बोलणं ऐकून दुसऱ्या दिवसापासून अर्जुन प्रत्येक कामाला अमृताला आवाज देऊ लागला. आणि हे पाहून महेशराव आणि रंजनाताई दोघे पण खुश झाले. पण अचानक आपल्या नवऱ्यामध्ये झालेला बदल पाहून अमृताला जरा विचित्र वाटलं. पण ते अर्जुनला काही म्हणाले नाही. तरी पण महेशराव आणि रंजनाताई छोट्या छोट्या चुकासाठी अमृताला बोलत होते आणि त्या चुका ते दोघे अर्जुनला सांगत होते. त्यामुळे कधी कधी अर्जुन अमृताला विनाकारण ओरडत पण असायचा. पण त्या दिवशी अमृताची तब्येत खराब होती. रात्रभर तिला झोप आली नाही. रात्री उठून औषध खाऊन पहाटे 3 वाजता अमृताला झोप लागली. त्यामुळे सकाळी लवकर तिचे डोळे उघडले नाहीत. पण इकडे सकाळच्या वेळी रंजनाताई जेव्हा झोपेतून उठल्या तेव्हा त्यांना दिसले की किचनमध्ये त्यांचा मुलगा अर्जुन नाश्ता बनवत आहे. आईला पाहून अर्जुन म्हणाला, अगं आई, तू उठलीस? बरं झालं, मी चहा बनवतो, आपण मिळून चहा पिऊ. परंतु रंजनाताई त्याला म्हणाल्या की तू किचनमध्ये काय करत आहेस? अर्जुन म्हणाला, आई, आज अमृताची तब्येत खूप खराब आहे. रात्रभर तिला खूप ताप होता. पहाटे तिला झोप लागली आहे, त्यामुळे ती आज लवकर उठली नाही. त्यामुळे विचार केला की आज मीच माझ्या हाताने चहा बनवावा. आईसोबत बोलत बोलत अर्जुन चहासाठी गॅसवर पाणी ठेवू लागला. रंजनाताई म्हणाल्या, जर सुनबाईची तब्येत खराब होती तर मला सांगायला पाहिजे होतं. मग काय झालं आई? तू हातपाय तोंड धुवून ये, तोपर्यंत मी चहा घेऊन येतो. असं म्हणून अर्जुनने त्याच्या आईला किचनमधून बाहेर पाठवले. परंतु इकडे रंजनाताईला त्यांच्या सुनेचा खूप राग येऊ लागला. त्या बडबड करू लागल्या की अशी पण तिची काय तब्येत खराब झाली होती की उठून चहा सुद्धा बनवू शकत नाही आणि म्हणून नवऱ्यालाच किचनमध्ये कामाला लावलं आहे. आणि महेशरावांनी जेव्हा पाहिलं की त्यांचा मुलगा किचनमध्ये चहा बनवत आहे, बास, एवढ्या गोष्टीसाठी त्या दोघांनी मिळून
घरात हंगामा घातला। त्या दिवशी अर्जुनने आईवडिलांना खूप समजावून तो ऑफिसला गेला होता, पण संध्याकाळी जेव्हा अर्जुन ऑफिसवरून घरी आला तर अमृताचे आईवडील त्याच्या घरी आले होते। भांडणे खूप वाढली होती। अर्जुनचे आईवडील समजायला तयारच नव्हते। इकडे अमृताची तब्येत खूपच खराब होती। तिच्यावर कोणताच परिणाम व्हायला नको म्हणून तिचे आई वडील तिला माहेरी घेऊन गेले, पण इकडे अर्जुनचे आई वडील आता अमृताला माघारी आणण्यासाठी तयार नव्हते। त्यांना वाटलं की सुनबाईच्या आईवडिलांनी सुनबाईला समजून सांगायचं टाकून ते तिलाच घेऊन गेले। अशा प्रकारे ते घेऊन गेले आहेत, तशा प्रकारे त्यांनी आणून सोडावं असं महेशरावांना वाटत होतं। बाहेर ग्लास पडल्याचा आवाज आला, त्यामुळे अर्जुन विचारातून बाहेर आला। अर्जुनने बाहेर येऊन पाहिलं तर त्याचे वडील ग्लासमध्ये पाणी घेऊन खोलीमध्ये चालले होते। अर्जुनला पाहताच त्याचे वडील म्हणाले की अरे बाळा, काही नाही झालं, तुझ्या आईसाठी पाणी घेऊन चाललं होतं आणि हातातून ग्लास निसटला आणि पडला। जा, तू काही नाही झालं, जाऊन झोप जा। आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून अर्जुन खोलीमध्ये झोपण्यासाठी आला। दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळी अर्जुन ऑफिसमधून खूप उशिरा घरी आला। जेव्हा अर्जुन घरी आला तर त्याच्यासोबत अमृता होती। अमृताला सोबत पाहून महेशराव आणि रंजनाताई रागाने तिच्याकडे पाहू लागले। महेशराव काहीतरी म्हणणारच होते, तोपर्यंत अर्जुन त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, ही माझी जीवनसाथी आहे, तिला मी एकटीला कसा सोडू शकतो? बाबा, काल आईची तब्येत खराब होती म्हणून तुम्ही आईला पाण्याचा ग्लास पासून सगळं काही तिला आणून देत होता, तिची सगळी कामे करत होता, आणि जर मी माझ्या बायको आजारी असताना ही सगळी कामे केले तर काय फरक पडत आहे? असा भेदभाव कशामुळे करत आहात? अर्जुनचं बोलणं ऐकून रंजनाताई आणि महेशराव काही बोलू शकले नाही। अर्जुन अमृताला आईवडिलांच्या विरोधात जाऊन तिला घेऊन आला होता, त्यामुळे त्याचे आईवडील नाराज झाले होते। अर्जुनने सगळं काही वेळेवर सोडलं होतं, कारण त्याला माहीत होतं की वेळेनुसार सगळं ठीक होईल। अर्जुनने छोट्या छोट्या गोष्टीकडे इग्नोर करणं ठरवलं होतं। अमृताबद्दल सांगून पण अर्जुनमध्ये काहीच फरक पडला नाही, म्हणून रंजनाताई आणि महेशराव आता त्याला अमृताबद्दल काही सांगतच नव्हते। लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन, एक पवित्र नातं। लग्नानंतर नवरा बायको या नव्या नात्याची सुरुवात होत असते। या नात्यात आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि काळजी असेल तरच हे नाते टिकते आणि पुढे जाते। हे नातं जपण्यासाठी नवरा आणि बायकोने दोघांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, तरच हे नातं घट्ट होतं। नवरा बायकोमध्ये जर खूप जास्त प्रेम असेल, एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असेल तर त्यांच्या नात्याला कधीच तडा जाणार नाही आणि ते नेहमी फुलून दिसेल। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।